हॅलो फ्रेंड, आपल्या महाराष्ट्र ऑनलाईन क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग सर्वांना. मित्रांनो, आजचं आपले 35वे लेक्चर आहे आणि या लेक्चरमध्ये आपण सरासरी हा टॉपिक सुरुवात करत आहे. ठीक आहे. 34व्या लेक्चरपर्यंत आपण लसावी आणि मसावी हा टॉपिक झालेला आहे. ठीक आहे. 35व्या लेक्चरमध्ये आपण सरासरी हा टॉपिक सुरुवात करत आहे. सरासरीला इंग्लिशमध्ये ॲव्हरेज म्हणतात. ठीक आहे. आता आपण सरासरी म्हणजे काय हे पहिल्यांदा पाहू. ठीक आहे. सरासरी म्हणजे वस्तूची वाटणी सारख्या प्रमाणात केली असता ती वाटणी दर्शवणाऱ्या संख्येला सरासरी असे म्हणतात. आता सरासरीचं सांगायचं झालं तर सिंपल म्हणजे तुमची मार्क म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये वेगवेगळी मार्क पडलेले असतात. बरोबर आहे. समजा मराठी असेल, मराठीत तुम्हाला 40 पडले. ठीक आहे. गणितात तुम्हाला 45 पडले. ठीक आहे. विज्ञानमध्ये तुम्हाला 50 पडलेत. ठीक आहे. समजा अजून कुठला इतिहासमध्ये तुम्हाला 35 मार्क पडलेत. ठीक आहे. अजून कोणता राहिला? भूगोल. भूगोलमध्ये तुम्हाला 55 मार्क पडलेत. ठीक आहे. असे 5 सब्जेक्टची मार्क पडलेत. ठीक आहे. तर तुमची सरासरी मार्क विचारले तर तुमची जी टक्केवारी दिलेली असते खाली, बरोबर, प्रत्येक सब्जेक्टची मार्क दिलेले असतात आणि खाली टक्केवारी दिलेली असते की तुम्हाला 60.72 किंवा 40.45% असे मार्क पडलेत ते सांगितलं जातं. बरोबर. म्हणजे टक्केवारी म्हणजे सरासरी. ठीक आहे. एक प्रकारचे म्हणजे काय केलं जातं, किती संख्या आहेत या समजायचा फॉर्म्युला बघा. काय सरासरीचा फॉर्म्युला काय हा लिहून घ्या. दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज डिवाइड एकूण संख्या. ठीक आहे. आता संख्या किती दिल्या तिथं? 5 दिलेत. बरोबर. दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज म्हणजे या संख्यांची बेरीज म्हणजे काय? 40 प्लस 45 प्लस 50 प्लस 35 प्लस 55. ठीक आहे. हे सर्व विषयांची बेरीज केली आपण. ठीक आहे. मग आता त्याच्या खाली काय आहे? दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज, संख्येची तर बेरीज केली आपण. बरोबर. खाली छेदाला एकूण संख्या. बरोबर. एकूण संख्या किती आहे? द्या 1 2 3 4 5 5 संख्या आहेत एकूण. बरोबर. एकूण संख्येने त्याला डिवाइड करायची. 5 ने डिवाइड केलं ही काय झाली? सरासरी. ठीक आहे. काय झालंय? सरासरी. बघा आता 40 अधिक 45 प्लस 50 प्लस 35 प्लस 55 यांची बेरीज किती होती? तर 5 प्लस 5 प्लस 5 किती झालं? 15. हातच्या आला 1. त्यानंतर 4 प्लस 4 8 8 प्लस 5 13 13 प्लस 3 16 16 प्लस 5 21 21 प्लस हातच्या 1 किती झालं? 22 किती झालं? 225 डिवाइड 5. आता किती येतं ही? 5 1 5 5 चौक 20 20 2 राहिलं 2 वर घेतला 5 25 5 5 25 किती आलं? ही 45. ही झाली तुमची सरासरी. किती आली सरासरी? म्हणजे त्यांनी जर दिलं की एका परीक्षेमध्ये मराठीत 40, गणितात 45, विज्ञानमध्ये 50, इतिहासमध्ये 35 व भूगोलमध्ये 55 मार्क पडले तर त्या मुलाला सरासरी किती मार्क पडले असा प्रश्न विचारला तर सरासरी काढण्यासाठी आपण काय करतो? तर फॉर्म्युला आहे दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज डिवाइड एकूण संख्या. मग सर्व संख्यांची बेरीज केली आणि एकूण संख्या किती आहेत? तर 5 आहेत. म्हणून 5 ने डिवाइड केलं 225 डिवाइड 5 45 आलं. ही झाली आपली सरासरी. समजलं तुम्हाला सरासरी म्हणजे काय? तर दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज करायची आणि त्याला डिवाइड म्हणजे भागिले एकूण संख्या जेवढ्या आहेत तेवढ्या संख्येने भागलं की जे निघणारी व्हॅल्यू आहे ती असते सरासरी. ठीक आहे. म्हणजे वस्तूची वाटणी सारख्या प्रमाणात केली असता ती वाटणी दर्शवणाऱ्या संख्येला सारख्या प्रमाणात वाटणी केली ना आपण. बघा हे मार्क वेगवेगळी होती. बरोबर. पण आपण सरासरी काढली किती? 45. म्हणजे प्रत्येकाला सरासरी 45 मार्क पडले असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. म्हणजे एखाद्या सर्व आता ही सर्व विषयांची मार्क झाली पण सर्व मुलांची मार्क जरी असतील किंवा एकाला 50% पडले, एकाला 45% पडले, एकाला 70% पडली. ठीक आहे. असं वर्गामध्ये 32 मुलं आहेत आणि 32 मुलांची मार्क दिलेत वेगवेगळे टक्के. ठीक आहे. तर सरासरी त्या वर्गातल्या मुलांना मार्क किती? तर काय करणार तुम्ही? 32 मुलांच्या मार्कांची बेरीज करणार आणि डिवाइड 32 करणार. बरोबर. जी संख्या येईल समजा 50 आली 52 आली ती झाली सर्व मुलांची किंवा त्या वर्गाची सरासरी. पूर्ण वर्ग जो असेल तो. ठीक आहे. आलं लक्षात तुमची सरासरी. त्याशिवाय हे 2-3 पॉईंट बघा. काय? क्रमवार संख्यांची सरासरी मधल्या संख्ये एवढी असते. म्हणजे क्रमवार संख्या म्हणजे काय? तर ते आपण पहिल्या का दुसऱ्या लेक्चरमध्येच बघितलेलं आहे. पहिल्याच लेक्चरमध्ये बघितलेलं आहे आपण संख्याचं. बरोबर. संख्या विषम सम संख्या. बरोबर आहे. बघा मग क्रमवार संख्या काय? समजा 5 6 7 8 9 समजा क्रमवार संख्या आहेत. बरोबर आहे. समजा म्हणजे आहेतच. बरोबर आहे. म्हणजे 5 6 7 मग यांची सरासरी काय असते? तर मधल्या संख्या एवढी असते. म्हणजे बघा
1 2 3 4 5 संख्या आहेत बरोबर. मग सरासरी काय तिसऱ्या संख्या एवढी म्हणजे मधली संख्या कोणती 7. तर यांची सरासरी 7 एवढी येईल बरोबर. करून बघा 5 + 6 + 7 + 8 + 9 डिवाइड किती 5 संख्या येतं म्हणून डिवाइड 5 केलं. 5 आणि 6 11, 11 आणि 7 18, 18 आणि 8 26, 26 आणि 9 35, 35 डिवाइड 5 किती आलं 7 5 35 आलं 7 उत्तर आली सरासरी 7. म्हणजे क्रमवार संख्यांची सरासरी मधल्या संख्या एवढी असते. ठीक आहे. आता तुम्ही म्हणसाल सर इथं संख्या 5 आहेत, जर संख्या 6 असत्या तर सर काय करायचं. म्हणजे समजा इथं जर असतं असतं इथं 4 1 असतं, समजा ही 6 संख्या झाल्या बरोबर. मग सर म्हणायचं की यामध्ये आता मधली संख्या तर येतच नाही कारण संख्या 6 येत आहेत बरोबर. मग काय करायचं त्यावेळी मधल्या 2 संख्या घ्यायच्या, मधल्या 2 संख्येची बेरीज घ्यायची आणि त्याला डिवाइड 2 करायचं. म्हणजे काय तर 6 + 7 डिवाइड 2 किती आलं 6.5 ही झाली त्यांची सरासरी. जेव्हा सममध्ये संख्या असते 6 म्हणजे सममध्ये संख्या आहेत बरोबर, सममध्ये असतील तेव्हा मधल्या 2 संख्या आहेत त्यांची बेरीज करून डिवाइड 2 करायचं ती तुमची सरासरी येईल. आणि जर विषममध्ये असतील 5 मध्येच हे 5 संख्या आहेत बरोबर, 4 काढले तर 5 संख्या तर मग मधली संख्या असेल ती तुमची सरासरी असेल. ठीक आहे. पण त्या क्रमवार संख्या पाहिजेत म्हणजे क्रमाने मांडलेल्या असायला पाहिजे. अशा क्रमवार संख्या असतील आणि क्रमाने मांडलेल्या नसतील म्हणजे 5 7 9 6 8 अशा असतील तर तुम्ही मधली संख्या म्हणजे सरासरी म्हणू शकत नाही. मधली संख्या म्हणजे संख्या क्रमाने मांडल्या गेल्या पाहिजेत आणि त्या मधली संख्या म्हणजे तुमची सरासरी. यामध्ये 9 तुमची सरासरी येणार नाही. आता या क्रमवार संख्या आहेत बरोबर, 5 नंतर 6 आहे 7 आहे 8 आहे 9 आहे, पण मांडणी क्रमवार केलेली आहे का नाही, म्हणजे तुमची सरासरी 9 येणार नाही. अशी संख्या पाहिजे तर मांडणी क्रमवार पाहिजे. येते लक्षात. आता बघा नेक्स्ट काय क्रमवार समसंख्या सम किंवा विषम संख्यांची सरासरी मधल्या संख्या एवढी असते. म्हणजे सम किंवा विषम संख्या असतील तर त्यांची सरासरी पण मधल्या संख्या एवढीच असते. कसं तर बघा समजा 2 4 6 8 आणि 10 ह्या 5 आहेत, या कोणत्या संख्या आहेत ह्या समसंख्या आहेत 5 बरोबर. तर यांची सरासरी येणार मधल्या संख्या एवढी म्हणजे 6. करून बघा 2 + 4 6, 6 + 6 12, 12 + 8 20, 20 + 10 30 झालं बरोबर. 30 डिवाइड संख्या किती टोटल 5 आहेत, 30 डिवाइड 5 आलं 6 आली सरासरी 6. म्हणजे समसंख्या किंवा विषम संख्या असतील क्रमवार आहेत बरोबर, तरी त्यांची सरासरी पण मधल्या संख्या एवढीच येते. पण त्या झाल्या हे 5 संख्या झाल्या, जर इथं 6 संख्या असल्या असत्या तर इथं परत 12 असतं तर मग आपण काय केलं असतं इथं 6 संख्या झाल्या बरोबर. मग मधल्या संख्या इथे किती येतात इकडून 2 सोडल्या इकडून 2 सोडल्या मधल्या संख्या 2 येतात. मग आपण काय केलं मग इथं तर 6 + 8 डिवाइड 2 किती आलं इथं 14 डिवाइड 2 किती आलं 7. म्हणजे यांची सरासरी काय आली 7. ठीक आहे. जर विषम मध्ये संख्या असतील 5 अशा तर मधल्या संख्या एवढी सरासरी, आणि जर सम मध्ये असतील अशा 6 8 अशा संख्या तर मधल्या 2 संख्या घ्यायची त्यांची बेरीज डिवाइड 2 करायची. ठीक आहे. सेम विषम संख्येला पण ठीक आहे 1 3 5 7 आणि 9 याची सरासरी काही 5 येईल. हे काय सांगायची गरज नाही, आता तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. नेक्स्ट बघा संख्येच्या सरासरीस त्या संख्येचे मध्यमान म्हणतात. म्हणजे संख्येच्या सरासरीस म्हणजे ही जी सरासरी निघाली आपली याची सरासरी काय निघाली काय निघाली 45 निघाली बरोबर. तर त्याची सरासरी 6.5 निघाली. याची हे जे आहे संख्या त्याला आपण काय म्हणतो दुसरा शब्द तर मध्यमान. हा तुम्हाला सांख्यिकी हा टॉपिक एक आहे, सांख्यिकी एक चॅप्टर आहे आपला. त्या सांख्यिकी या चॅप्टर मध्ये हे तुम्हाला मध्यमान हा शब्द येईल त्यामध्ये, तेव्हा तुम्हाला अजून समजून जाईल. फक्त लक्षात एवढंच ठेवा ही सरासरी जी असते त्याला दुसरा शब्द आहे मध्यमान. ठीक आहे. मध्यमान पण म्हणू शकतो. समजले तुम्हाला. आता आपण काय करू एक टाईप घ्यायला सुरुवात करू आणि टाईपचे जे फॉर्म्युले असतील प्रत्येक टाईपचे ते त्या टाईपमध्येच लिहून देऊ. म्हणजे तुम्हाला कळेल की हा टाईप आल्यानंतर हा फॉर्म्युला वापरायचा आहे. अगोदर लिहून दिले तर प्रॉब्लेम येईल. तर आपण काय करू एक टाईप घेऊ, तो टाईप सॉल्व्ह करण्यासाठी काय फॉर्म्युला आहे तो प्रत्येक टाईपनुसार आपण लिहून देऊ. ठीक आहे. समजले तुम्हाला. व्यवस्थित समजून घ्या. नसेल समजलं तर व्हिडिओ रिपीट बघा. ठीक आहे. आणि लेक्चर नंबर टाकत चला वहीमध्ये आणि नोट्स काढताना वरती लेक्चर किती आहे ते टाकत जावा आणि त्यानुसार तुम्ही नोट्स काढत जावा. ठीक आहे. आणि नोट्स वही आणि पेन घेऊनच लेक्चरला बसत जावा. ठीक आहे. जरी सोपं वाटत असेल तर बेसिक कन्सेप्टलाच महत्व आहे. बेसिक कन्सेप्ट समजल्या तरच तुम्हाला पुढचं समजत जातं. आणि व्हिडिओ कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे. आता आपण टाईप बघायला सुरुवात करू. मित्रांनो आता आपण एक टाईप बघायला सुरुवात करणार आहे. पण त्याआधी एक लक्षात ठेवा की मी प्रत्येक टाईपवरचं एकच एक्झाम्पल घेईन, कारण जवळपास 30 टाईप आहेत आणि प्रत्येक टाईपचे जर 2-3 एक्झाम्पल घेतले तर 80 ते 90 एक्झाम्पल आपल्याला घ्यावे लागतील.
आणि 80 ते 90 एक्झाम्पल घ्यायची म्हणजे आपल्याला 10 ते 12 लेक्चर लागतील नसतं सरासरी ह्या टॉपिकचे घेण्यासाठी. त्यामुळे प्रत्येक टाईपचे एक एक्झाम्पल घेईल आणि ते एक्झाम्पल तुम्हाला मी व्यवस्थित समजून सांगेल की त्या टाईपचं एक्झाम्पल झालं की त्या टाईपवर नंतर कोणतं जरी एक्झाम्पल आलं तर व्हॅल्यू चेंज असतील फक्त, बरोबर आहे. तर ते तुम्हाला व्यवस्थित सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. हे पहिला टाईप बघा. 28, 32, 30, 29, 27 व 28 या संख्यांची सरासरी किती. ठीक आहे. आता यावेळी आपल्याला ज्यावेळी संख्या दिलेल्या असतात की अशा 5, 10, 8 अशा संख्या दिलेल्या असतात आणि त्याची सरासरी विचारली जाते, तेव्हा फॉर्म्युला तुम्हाला मी सांगितलेला आहे. काय फॉर्म्युला? की त्या संख्यांची बेरीज करायची आणि छेदाला जेवढ्या संख्या आहेत एकूण संख्या जेवढ्या आहेत त्यांनी डिवाइड करायचं, बरोबर आहे. मग त्या संख्यांची बेरीज करा. काय ते 28 प्लस 32 प्लस 30 प्लस 29 प्लस 27 प्लस 28. ठीक आहे. आता तुम्ही म्हणसाल सर इथं पण 28 आलं, इथं पण 28 आलंय, मग 28 एकदा घ्यायचं की दोनदा? मी मुद्दा म्हणून दोनदा 28 घेतलं जेणेकरून ते कन्फ्युजन तुमचं दूर होईल. तर जेवढ्या वेळ आले तेवढ्या वेळ घ्यायचं. यावेळी कदाचित 30 आहे, इथं परत 30 आला असता, इथं परत 30, 2-3 वेळा 30 दिला असेल तरी आपल्याला 2 वेळा दिलेला असो 3 वेळा संख्या दिलेली असेल ती घ्यायची. मग आपण 28 सुरुवातीला पण आहे घेतलेला आहे, परत लास्टला 28 दिले, 28 घेतलेला आहे, बरोबर. आता ही संख्या किती आहेत टोटल? 1 2 3 4 5 6 6 संख्या आहेत म्हणजे एकूण संख्येने भागायचं त्याला, बरोबर. त्याला काय इथं म्हणायचं? सरासरी, बरोबर. सरासरी काढायची. सरासरी इज इक्वल टू फॉर्म्युला काय वाटलं सर याच्यावरती फॉर्म्युला लिहून घ्या तुम्ही. दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या, बरोबर. हा फॉर्म्युला तो वरती लिहून घ्या आणि मग खाली हे लिहा. आता बेरीज करा. मग तुम्ही एका खाली एक घेऊन बेरीज करा किंवा डायरेक्ट असं येत असेल तरी करा. एक स्थानच्या अंकांची बेरीज करायची, बरोबर. 8 आणि 2 10, 10 परत 9 19, 19 आणि 7 26, 26 आणि 8 किती येतंय? 34, बरोबर. 34 ला 4, हातच्या आला 3, बरोबर. दशक स्थानच्या अंकांची बेरीज करू. 2 3 5, 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, 10 आणि 2 12, 12 आणि 2 14, 14 आणि 3 17, 174 डिवाइड 6, बरोबर. आता बघा 6 1 6, 6 2 12, बरोबर. 2चा भाग गेला, राहिलं किती? 17तनं 12 गेलं, 5 राहिलं, 5 वर घेतला 4, किती झालं? 54. 6चा भाग 96 54, बरोबर. किती झाला? 29. सरासरी काय आली? मग तिथं काय असणार? सरासरी बरोबर 29. ठीक आहे. मग तुम्हाला ऑप्शन वेगवेगळे असतील. 28 असेल, 29 असेल, 30 असेल, 27 असेल, असे 4 ऑप्शन दिले असतील. तुमचं उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड. आता बरोबर आहे. समजलं. जेव्हा अशा संख्या दिलेल्या असतात आणि तिची सरासरी काढायला लावली जातात तेव्हा त्या संख्यांची बेरीज करायची आणि डिवाइड एकूण संख्या, ही झाली तुमची सरासरी. समजला पहिला टाईप? काय प्रॉब्लेम कोणाला? ठीक आहे. नेक्स्ट टाईप बघा. पहिल्या 5 मूळ संख्यांची सरासरी किती. आता इथं पहिल्या 5 मी दिलेला आहे, बरोबर. इथं तुम्हाला 10 नंतर येणाऱ्या 5 मूळ संख्यांची सरासरी किती, ठीक आहे, असा प्रश्न विचारला जाऊ शकता. किंवा 1 ते 30 मधल्या सर्व मूळ संख्यांची सरासरी किती असा प्रश्न विचारला जाऊ शकता. कोणता जरी प्रश्न आला तर आपल्याला सेम ह्याच्यासारखं वापरायचं, बरोबर. आता पहिल्या 5 मूळ संख्या कोणत्या आहेत ते सांगा. पहिली मूळ संख्या 2, बरोबर. आपण पहिल्या किंवा दुसऱ्याच लेक्चरमध्ये आपण मूळ संख्या घेतलेल्या आहेत अंकगणिताच्या, बरोबर. दुसरी 3, तिसरी 5, चौथी 7, पाचवी 11, बरोबर आहे. 2 3 5 7 11 ह्या मूळ संख्येत पहिल्या 5 घेतलेत म्हणून आपण पहिल्या 5 घेतले, त्यांनी 5 सांगितलेत, बरोबर. आता करा त्यांची बेरीज. 2 + 3 + 5 + 7 + 11 डिवाइड किती घेणार? किती संख्या आहेत टोटल? 5 संख्या आहेत, बरोबर. मग डिवाइड 5, बरोबर आहे. करा वरच्यांची बेरीज करा. बघा बेरीज करून काय येते उत्तर तुमचं. 2 आणि 3 5, 5 आणि 5 10, 10 आणि 7 17, 17 आणि 11 28, बरोबर. 28 डिवाइड 5 किती आलं? 5 5 25, 5चा भाग गेला, राहिलं 3, 3 वर घेतला 0, बरोबर आहे. मग किती पॉईंट दिला इथं? 5 30, किती आलं आपलं? 5.6. म्हणजे पहिल्या 5 मूळ संख्यांची सरासरी काय आली? 5.6, बरोबर. ही सरासरी, इथं सरासरी असं लिहा. सरासरी इज इक्वल टू ज्या मूळ संख्या आहेत त्यांची बेरीज डिवाइड एकूण संख्या, बरोबर आहे.
आलं लक्षात? मग इथं तुम्हाला वेगवेगळं विचारलं जाऊ शकतं 1 ते 20 मधल्या मूळ संख्यांची बेरीज किती. आता हा प्रश्न तुम्ही होमवर्कसाठी घ्या, याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये खाली सांगायचं यूट्यूबच्या आपल्या व्हिडिओच्या. ठीक आहे, काय आहे प्रश्न? तर 1 ते 20 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची सरासरी किती. ठीक आहे, सरासरी किती. ठीक आहे, हा प्रश्न आहे 1 ते 20 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची सरासरी किती. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. काय सॉल्व्ह करणार? 1 ते 20 पर्यंतच्या संख्या काढायच्या, मूळ संख्या कोणत्या आहेत त्यांची बेरीज करायची आणि जेवढ्या संख्या असतील तेवढ्या संख्येने डिवाइड करायचं. ठीक आहे, याचं उत्तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. हे झाले आपले 2 टाईप. आता नेक्स्ट टाईप बघू मित्रांनो. नेक्स्ट टाईपचं क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन तिसरा. 5, 10, 15, 20 65 ची सरासरी काढा. म्हणजे काय आहे तर 5, 10, 15, 20 असं 65 पर्यंत आहे. बरोबर आहे, म्हणजे 5च्या फरकाने इन्क्रीज झालेला आहे. बरोबर आहे, 5, 10, 15, 20 25 30 35 40 45 50 55 60 65. बरोबर, त्याचा सरासरी काढायला सांगितली. तर यासाठी फॉर्म्युला असा आहे की सरासरी बरोबर पहिली संख्या प्लस शेवटची संख्या डिवाइड 2. आणि हा काय वेगळा फॉर्म्युला नाही. आपलं पहिलं लेक्चर जे झालं संख्या व संख्याचे प्रकार, याचं पहिलं लेक्चर जे झालं त्या लेक्चरमध्येच आपण सम आणि विषम संख्या घेतल्या होत्या आणि त्याची सरासरी किंवा नैसर्गिक संख्यांची सरासरी कशी काढायची फॉर्म्युला दिला होता आणि त्यामध्ये हा फॉर्म्युला पण आपण दिला होता. जेव्हा दिलेल्या संख्या समान फरकाने वाढत असतील आणि त्याची जर सरासरी काढायची असेल, म्हणजे ह्या प्रश्नासाठी सांगतोय मी, समान फरकाने वाढत असतील आणि त्याची सरासरी काढायची असेल तर पहिली संख्या प्लस शेवटची संख्या डिवाइड 2 काढायचं. ठीक आहे, असं डायरेक्ट संख्या लिहित बसायचं नाही. म्हणजे असं नाही करत बसायचं की 5 + 10 + 15 + 20 + 25 + 30 असं पूर्ण संख्या. मग एकूण संख्या किती होत आहेत तर एकूण संख्या होत आहेत 13. मग एवढ्या सगळ्यांना 13ने डिवाइड करायची, यांची बेरीज करून असं करत बसायचं नाही. जर त्या संख्या समान फरकाने वाढत असतील, बघा आता इथे 5 नंतर 5, 10, 15, 20, 25, 30 5 ने वाढलेत. बरोबर, म्हणजे त्याचा जो डिफरन्स आहे तो जर समान असेल सर्वांचा तर पहिली संख्या काय आहे 5 प्लस शेवटची संख्या काय आहे 65 डिवाइड 2. ठीक आहे, किती आहे 5 + 65 70 डिवाइड 2 किती आलं 35. सरासरी काय आली? सरासरी आपल्या आली 35. समजलं काय करायचं ते? नेक्स्ट क्वेश्चन बघा. 7च्या पहिल्या 9 गुणकांची सरासरी काढा. आता गुणक म्हणजे काय ते पहिल्यांदा आपल्याला बघणं महत्वाचं आहे. गुणक म्हणजे त्याचा पाडा. समजतंय? म्हणजे 7 × 7 7 × 2 = 14 7 × 21 हे गुणक झाले त्याचे. म्हणजे 7 14 21 28 35. ठीक आहे, आपल्याला किती गुणक सांगितले त्यांनी? 9 गुणक. बरोबर, 1 2 3 4 5 झाले. बरोबर, 35 नंतर 42 7 × 42 7 7 49 7 8 56 7 9 63. आलं लक्षात? 1 2 3 4 5 6 7 8 9 गुणक झाले. आता मला सांगा, हे एक्झाम्पल आपण या टाईपनं सॉल्व्ह करू शकतो का या फॉर्म्युल्याने? तर करू शकतो. का तर समान डिफरन्स आहे. बरोबर, 7 14 7चा डिफरन्स आहे, इथं 7चा डिफरन्स आहे 7चा. बरोबर आहे, समान डिफरन्स आहे. मग आपण काय करू डायरेक्ट याचा आन्सर काढण्यासाठी 7 प्लस किती शेवट 63 डिवाइड 2 किती याचं उत्तर 7 + 63 70 डिवाइड 2 किती याचं उत्तर 35. म्हणजे याचं उत्तर पण 35च येईल. येते लक्षात? काय प्रॉब्लेम? आता दुसरी गोष्ट, हे गुणक लिहायची गरज आहे का? तर तुम्हाला जर 7चा पाडायचा असेल, तुम्हाला 9 गुणकांची सांगितली तर तुम्ही 7 9 करू शकता. डायरेक्ट 7च्या 9व्या गुणकाची म्हणजे काय करणार 7 × 9 किती आलं 63. बस डायरेक्ट तुम्हाला 63 निघाला. बरोबर, मग डायरेक्ट 7 + 63 डिवाइड 2 तुम्ही डायरेक्ट असं करू शकता. म्हणजे इथं जर तुम्हाला दिलं असेल 8च्या 7व्या गुणकाची, 8च्या 7व्या गुणकाची, बरोबर, गुणकाची सरासरी किती? तर तुम्ही काय करणार 8च्या 7व्या म्हणजे पहिली संख्या किती आहे 8 आहे. 8 × 7 किती 8 × 7
56 बरोबर निघाला तुम्हाला 7वा गुणक निघाला काय आला 56 8 7 56 8 गुणिले 7 केल्यानंतर मग काय करणार तुम्ही 8 + 56 डिवाइड 2 किती आलं 64 डिवाइड 2 किती आलं 32 समजलं याचं प्रश्नाचं उत्तर काय आलं 32 आलं ठीक आहे याच्या खाली हे पण प्रश्न लिहून घ्या म्हणजे अजून सराव होईल तुमचा ठीक आहे आणि तुम्हाला होमवर्कसाठी आता प्रश्न देतोय मी होमवर्कसाठी प्रश्न घ्या 9च्या पहिल्या 8 ठीक आहे गुणकांची सरासरी किती ठीक आहे याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे ठीक आहे आपलं 4 टाईप झालेले आहेत आता आपण नेक्स्ट टाईप बघू याचं उत्तर तुम्ही यूट्यूबच्या खाली कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि मी प्रश्न यासाठी घेतोय की तुम्ही वही आणि पेन घेऊन बसावं सोडवायला लेक्चर नंबर टाकाव व्यवस्थित नोट्स काढावं त्या वहीमध्ये सोडवा होतं त्यासाठी हे देतोय ठीक आहे नेक्स्ट टाईप बघा मित्रांनो पहिल्या 20 सम संख्यांची सरासरी काढा ठीक आहे किंवा पहिल्या 20 विषम संख्यांची सरासरी काढा जेव्हा आपल्याला पहिल्या 20 असेल 15 असेल 10 असेल कितीही 30 असेल संख्यांची सरासरी काढायला लावली सम विषम कोणतेही तर सम संख्येची सरासरी काढण्यासाठी फॉर्म्युला आहे सरासरी बरोबर n+1 ठीक आहे आणि विषम संख्येचा आहे सरासरी इक्वल टू n ठीक आहे आता हा फॉर्म्युला कधी वापरायचा तर तुम्हाला पहिल्या संख्येची सांगितली जाईल म्हणजे पहिल्या क्रमवार 10 संख्यांची सरासरी किती तर डायरेक्ट हा फॉर्म्युला वापरायचा ठीक आहे हा विषम संख्येची विचारली वापरायचा पण जर क्रमवार विचारली सॉरी मधल्या कोणत्या तरी विचारली म्हणजे 10 ते 50 दरम्यान असणाऱ्या समसंख्यांची सरासरी किती हा जर प्रश्न विचारला तर हा 1 पासून समसंख्या सुरू होत नाहीत 10 पासून सांगितले त्यांनी बरोबर 1 पासून नाही तर त्यासाठी दुसरा फॉर्म्युला आहे तो मी नंतर सांगतो आता फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं की पहिल्या जर विचारला असेल पहिल्या 10 पहिल्या 15 किंवा 1 पासून पहिल्या 15 समसंख्यांची सरासरी किती ठीक आहे तर आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा की सरासरी इक्वल टू n+1 n म्हणजे काय घ्यायचा तर संख्या किती दिली तर आपल्याला तो n म्हणजे इथं काय आहे 20 आहे n म्हणजे काय इथं 20 आहे मग पहिल्या 20 समसंख्यांची सरासरी किती येईल n+1 म्हणजे काय 20 + 1 किती येईल 21 ठीक आहे हे झालं तुमचं उत्तर येते लक्षात पहिल्या विचारला असेल तर 1 पासूनच्या समसंख्यांची सरासरी तर डायरेक्ट n+1 घ्यायचं हे आपल्याला पहिल्या लेक्चरमध्येच आपण शिकवले अंकगणिताचं पहिलंच लेक्चर संख्या आणि संख्येचे प्रकार यामध्येच हे घेतलेलं आहे ठीक आहे आणि पहिल्या 20 विषम संख्येची सरासरी पहिल्या असेल तर त्याचं उत्तर n असेल म्हणजे काय n म्हणजे काय तर 20 आहे बरोबर n म्हणजे म्हणून याचं उत्तर असेल तुमचं 20 येते लक्षात आलं लक्षात आता जर मधल्या संख्येचं विचारलं असेल तर त्यांनी असं विचारलं असेल आता ह्याच प्रश्नात मी कव्हर करतो की 11 ते 30 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची सरासरी किती सरासरी ठीक आहे आता यांनी काय विचारले आपल्याला मित्रांनो बघा 11 ते 30 दरम्यान विचारले 1 पासून सुरुवात नाही पहिल्या नाही 11 ते 30 मग ह्यासाठी फॉर्म्युला आपला मागच्या टाइप मध्ये घेतला आपण जो फॉर्म्युला तो वापरायचा कोणता फॉर्म्युला तर सरासरी बरोबर पहिली संख्या ठीक आहे प्लस शेवटची संख्या डिवाइड 2 पण आता पहिली कोणती तर पहिली समसंख्या आणि शेवटची कोणती तर शेवटची पण समसंख्या ठीक आहे नाहीतर तुम्ही इथं काय करचाल की 11 ते 30 सांगितले मग पहिली संख्या काय 11 शेवटची संख्या काय 30 डिवाइड 2 असं करचाल ठीक आहे असं करचाल तर असं नाही पहिली जी आहे इथं वाटलं तर लिहितो पहिली समसंख्या आणि शेवटची पण समसंख्या कारण आपल्याला एक 11 ते 30 पर्यंतच्या सर्व समसंख्यांचे सांगितले त्यांनी बरोबर सम म्हणून आपण समसंख्येचाच विचार करणार तर पहिली समसंख्या कोणती 11 नंतर तर 12 पहिली समसंख्या आहे म्हणून इथं काय घेणार तुम्ही 11 घेणार नाही तर इथं 12 घेणार ठीक आहे 12 + 30 डिवाइड
2. पहिली समसंख्या इथं लिहून घ्या, पहिली समसंख्या प्लस दुसरी समसंख्या शेवटची समसंख्या डिवाइड 2. काय करा, ह्याला प्रश्न 5वा म्हणा, ह्याला परत ह्याला 6वा म्हणा, किंवा ह्याला 5वा अ म्हणा, ह्याला 5वा ब म्हणा, आणि हा प्रश्न असा लिहून घ्या, खाली फॉर्म्युला लिहा त्याच्या खाली. ठीक आहे, तिथे लिहा मधल्या कोणत्याही संख्येची सरासरी विचारली, मधल्या कोणत्याही समसंख्येची सरासरी विचारली तर हा फॉर्म्युला वापरणे असं लिहा. कसं आहे, स्वतःला लक्षात राहण्यासाठी किंवा स्वतःला माहीत होण्यासाठी आपण आपल्या वहीमध्ये काही लिहू शकतो. ते काही जगाला दाखवायचं नाही की कोणी बघितलं तर काय म्हणेल आणि कसं लिहिलेलं आहे, नाही, स्वतःला समजणं महत्वाचं आहे. आणि स्वतःला समजण्यासाठी आपण कसंही लिहा. आपल्याला सोप्या भाषेत लिहिलं तर आपल्या लक्षात राहते, बस. जगाच काय करायचं आपल्याला, ठीक आहे ना. जग आपला विचार करतोय का, नाही, मग आपण का जगाचा विचार करायचा. ठीक आहे, का म्हणतोय कोण तुम्हाला येऊन, ए तू अभ्यास करतोय, चांगला अभ्यास करतोय, तुला ही पोस्ट घेऊन टाक, नाही ना कोण म्हणत. आणि जर म्हणत असेल तर घेऊन टाका. ठीक आहे, पहिली समसंख्या प्लस शेवटची समसंख्या डिवाइड 2. 12 प्लस 30, पहिली कोणती सम घ्यायची म्हणून 11 नंतरची 12. किती आले, 42 डिवाइड 2, किती आलं 21. यांची सरासरी किती आली, 11 ते 30 पर्यंतची समसंख्यांची 21 आली. आलं लक्षात. पण तुम्ही जरी 11 घेतलं तर चुकेल, तुमची सरासरी काय येईल, 20.5 येईल. आणि ते पण आन्सर ऑप्शन मध्ये असेल तुमच्या, तो पण एक ऑप्शन असेल आणि तुमचा 1 मार्क जाईल. ठीक आहे, हे झालं समसंख्येचं. आता विषम संख्येचा प्रश्न तुम्ही करायचा आहे, मी तुम्हाला सांगणार तोंडी. हाच प्रश्न घ्या, 11 ते 30 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी किती. लिहून घ्या प्रश्न, त्याचं उत्तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. 11 ते 30 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी किती. आता यामध्ये तुम्ही 11 घेणार, पहिली संख्या 11 घेणार, शेवटची संख्या 30 घेणार का, 30 ही समसंख्या, मग कोणती संख्या घेणार ती तुम्ही घ्या आणि त्याचं उत्तर मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. कोणाला काय प्रॉब्लेम जर असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, किंवा माझा नंबर आहे 83 29 83 80 65. ठीक आहे, या नंबरवर तुम्ही मला कधी मेसेज करून व्हॉट्सअपवरती कधी मेसेज करून सांगू शकता, किंवा एखादा प्रश्न तुम्हाला अवघड जात असेल किंवा याच्यातून राहिला असेल किंवा समजत नसेल तर मला विचारू शकता. ठीक आहे, किंवा याबद्दल लेक्चरबद्दल काय वाटतं हे पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगत जावा किंवा व्हॉट्सअपवर सांगत जावा. ठीक आहे, हा नंबर आहे माझा. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट टाईप बघू. नेक्स्ट प्रश्न बघा मित्रांनो, 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची सरासरी किती. आता आपण 1 ते 20 पर्यंत घेतलं होतं किंवा पहिल्या 5 मूळ संख्यांची घेतलं होतं, पण 1 ते 100 पर्यंत विचारलं तर हे काय 1 ते 100 पर्यंतच्या 25 मूळ संख्या लिहित बसायचं नाही किंवा त्यांची बेरीज करून त्याला डिवाइड करत बसायचं नाही. ठीक आहे, तर हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पाठ करायचे. काही प्रश्नाचं उत्तर पाठ पण करावे लागतात. ठीक आहे, त्यातला हा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे 42.4. हा प्रश्न पडलेला आहे याच्या अगोदर पोलीस भरतीला. ठीक आहे, म्हणून मी घेतलेला आहे. सरळ सेवेला पण विचारला होता, त्यामुळे कसं आहे हा प्रश्न डायरेक्ट पाठ करून ठेवायचा. कारण त्यावेळी तुम्हाला माहित नसेल तर तुमचा खूप वेळ जाईल, आणि माहित नसेल तर तुम्ही म्हणणार की आपल्याला मूळ संख्या काढता येतात, मग आपण मूळ संख्या काढू, त्यानंतर त्याचं उत्तर देऊ. ठीक आहे, तर मग तुम्ही 25 मूळ संख्या लिहिणार, त्यांची बेरीज करत बसणार, मग त्याला 25 न भागणार, म्हणजे खूप वेळ जाईल. तुमचे 5 ते 7 मिनिटं जातील त्यामध्ये, आणि एवढा वेळ तर नसतो. 1 मिनिट खूप झाला प्रश्नाला, आणि तेवढ्या वेळात सॉल्व्ह करावं लागतं आपल्याला, बरोबर आहे. त्यामुळे याचं उत्तर डायरेक्ट पाठ करायचे की 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची सरासरी 42.4 येते. किती येते, 42.4. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. तुम्हाला त्यानंतर असा प्रश्न विचारू शकता. आता यासाठी तुम्हाला पाठ करायची गरज नाही की 1 ते 100 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची सरासरी किती. सम, तर हे तुम्हाला पाठ करायची गरज नाही, कारण तुम्हाला माहित आहे की एकूण संख्या किती आहे 1 ते 100 मध्ये, 50 संख्या 1 ते 100 मध्ये, बरोबर आहे. समसंख्या बरोबर, आणि विषम संख्या 50 आहेत 1 ते 100 मध्ये, बरोबर. म्हणजे n बरोबर काय आला तुमचा 50 आला. आणि तो फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, सरासरीचा काय 1 ते 1 पासून सुरुवात होती, बरोबर. म्हणजे n+1 सरासरी बरोबर काय येणार तुमचा, म्हणजे समसंख्यांची सरासरी बरोबर n+1 म्हणजे काय 50 + 1 किती आलं 51. 51 झाली तुमची सरासरी. मग 1 ते 100 पर्यंत बोललोय म्हणून 100 घ्यायचं नाही, 100 + 1 असं नाही घ्यायचं. ठीक आहे, तर काय घ्यायचं की एकूण संख्या बघायच्या. संख्या की n म्हणजे काय असतं तर एकूण संख्या 1 ते 100 मध्ये आहेत 50, म्हणजे n बरोबर 50 आहे. आणि फॉर्म्युला काय n+1 म्हणजे 50 + 1 51, बरोबर. आणि दुसरा फॉर्म्युला कुठला आहे आपला,
तो पण फॉर्म्युला आपण वापरू शकतो की पहिली संख्या प्लस शेवटची संख्या डिवाइड 2. बरोबर. पहिली संख्या कोणती आहे इथं, पण पहिली कोणती पाहिजे, समसंख्या, कारण समसंख्येचा विषय चालला इथं. बरोबर. म्हणजे पहिली समसंख्या कोणती आहे तर 2. बरोबर. शेवटची समसंख्या कोणती आहे 100 डिवाइड 2. काय आलं 100 प्लस 2 102 डिवाइड 2 किती आलं 51 आलं. दुसऱ्या फॉर्म्युल्याने पण येते, पहिल्या फॉर्म्युल्याने पण येते. बरोबर आहे. आता विषम संख्येत जर असेल तर काय, तर ते तुम्ही काढायचं. ठीक आहे. विषम संख्येचं असेल तर ते तुम्ही काढायचं. लिहा विषम संख्येचं 1 ते 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी किती, याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं. ठीक आहे. 1 ते 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी किती. ठीक आहे. तर पहिली ह्या फॉर्म्युल्याने सॉल्व्ह करा किंवा ह्या फॉर्म्युल्याने सॉल्व्ह करा. ह्या फॉर्म्युल्याने म्हणजे फॉर्म्युला काय सोपं आहे, डायरेक्ट उत्तर निघतंय. बरोबर आहे. समजलं. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट टाइप बघा मित्रांनो, पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची सरासरी किती. आता आपण पहिल्या नैसर्गिक संख्यांची सरासरी बघितली. बरोबर. आता त्यांनी काय दिलंय, पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची सरासरी किती विचारलंय. ठीक आहे. जेव्हा आपल्याला वर्गाची सरासरी विचारली जाते पहिल्या, ठीक आहे, तर त्यासाठी फॉर्म्युला आहे सरासरी इज इक्वल टू n+1 पहिल्या ब्रॅकेटमध्ये. ठीक आहे. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2n+1 डिवाइड 6. ठीक आहे. हा वर्गांची सरासरी काढण्याचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आणि घनांची जर सरासरी काढायची असेल तर त्यासाठी वेगळा फॉर्म्युला. आधी आपण हा बघू. ठीक आहे. बघा आता n म्हणजे काय, तर पहिल्या किती संख्या आहे त्या 10. मग n बरोबर काय असणार, एकूण संख्या किती आहेत 10 आहेत, म्हणून n बरोबर 10. ठीक आहे. मग 10 + 1 पहिल्या ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2 × 10 + 1 डिवाइड 6. ठीक आहे. इथे किती दिलं 11 गुणुले, इथं 2 ब्रॅकेट आहेत म्हणजे इथं गुणाकाराचं चिन्ह आहे. बरोबर आहे. गुणुले दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये किती 2 × 10 20 + 1 डिवाइड 6. ठीक आहे. 11 गुणुले 20 + 1 21 डिवाइड 6. ठीक आहे. आता भाग घालवा. 3 2 6 3 7 21 काय आलं 11 गुणुले 7 डिवाइड 2. आखरी 7 77. ठीक आहे. 77 डिवाइड 2 किती आलं 36 2 72 37 38 38.5. काय आलं उत्तर. सरासरी काय आली, पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची सरासरी. म्हणजे काय, तुम्हाला असा पण प्रश्न देऊ शकता की 1 चा वर्ग 2 चा वर्ग 3 चा वर्ग 4 चा वर्ग डॅश 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 10 चा वर्ग याची सरासरी काढा. आणि मग तुम्ही कन्फ्यूज होणार की आता याची सरासरी कशी काढायची. सरांनी तर हा टाईप घेतलेला नाही. 1 चा वर्ग 2 चा वर्ग 3 चा वर्ग 4 चा वर्ग डॅश 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 म्हणजे काय 5 चा 6 चा 7 चा वर्गच आहे. बरोबर. आणि शेवटी 10 चा वर्ग याची सरासरी म्हणजे काय, हाच आहे वरचा क्वेश्चन. पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांची वर्गांची सरासरी किंवा डायरेक्ट त्यांनी वर्ग दिलेत. म्हणजे हा प्रश्न आणि हा प्रश्न एकच आहे. येतं तर तुम्ही काय करा, हा प्रश्न वरचा लिहा आणि त्याला ऑरला खालचा प्रश्न लिहून घ्या. ठीक आहे. आणि हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला लिहून याला ब्रॅकेट करा. ठीक आहे. आणि हा फॉर्म्युला अजून कोणता उपयोग होतो तर पहिल्या 10 दिला यांनी, इथं जर दिलं असतं त्यांनी की पहिल्या 15 नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज सरासरी 15 देऊ द्या, 20 देऊ द्या, 5 देऊ द्या, 25 देऊ द्या, नाहीतर 50 देऊ द्या. पहिले आहेत ना, पहिले 1 पासून आहे ना सुरुवात, बस. आपल्याला महत्वाचं काय, सुरुवात 1 पासून झाली पाहिजे, म्हणजे पहिल्या नैसर्गिक संख्येपासून. ठीक आहे. मग पुढे किती असतील, 10 असतील, 15 20 असतील, आपल्याला फक्त n ची व्हॅल्यू चेंज करायची. n बरोबर इथं 10 घेतलाय, पहिल्या 15 असेल तर n बरोबर 15 घेणार, इथं 15 टाकणार n च्या जागा आणि कॅल्क्युलेशन करणार, आपलं उत्तर येईल. काय प्रॉब्लेम कोणाला येते लक्षात. ठीक आहे. मग इथं 10 च्या ऐवजी 15 येऊ द्या किंवा अशा टाईप मध्ये प्रश्न येऊ द्या. ठीक आहे. आता आपण पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांच्या घनांची सरासरी किती बघा. आता पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांच्या घनांची सरासरी आपल्याला विचारली. बरोबर आहे. तर यासाठी एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला असा आहे सरासरी बरोबर n × n+1 चा स्क्वेअर डिवाइड 4. ठीक आहे. फॉर्म्युला काय, n × n+1 चा स्क्वेअर डिवाइड 4. हा फॉर्म्युला आहे. घनांची सरासरी विचारला असेल तर इथं घनांची आहे. ठीक आहे. मग ती पहिल्या 10 विचारले असेल, पहिल्या 15 विचारले असेल, पहिल्या 20 विचारले असेल, किंवा दुसऱ्या टाईपनं कसं
तर 1 चा घन, 2 चा घन, 3 चा घन, ठीक आहे, डॅश 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 10 चा घन, ठीक आहे. याची सरासरी काढा. आता हे घन आहे डायरेक्ट, त्यामुळे या घनांची म्हणता येत नाही, याची सरासरी काढा डायरेक्ट दिलेला असेल तर हा प्रश्न सेमच आहे. बरोबर, येते लक्षात. मग इथं 10 असेल, इथं 15 असेल, n बरोबर 15 घ्यायचा. इथं n बरोबर काय आहे, n बरोबर 10. बरोबर आहे, 10 ची व्हॅल्यू इथं टाकायची, n ची व्हॅल्यू टाकायची, सॉल्व्ह करायचं. टाकायचं n ची व्हॅल्यू 10 इन ब्रॅकेट 10 + 1 चा स्क्वेअर डिवाइड 4. बरोबर, काय येईल 10 गुणुले किती, 10 + 1 11 चा वर्ग डिवाइड 4, म्हणजे 10 गुणुले 11 चा वर्ग किती, 121 डिवाइड 4. ठीक आहे. हा 4 ने इथं भागा, 4 1 सॉरी 2 चा भाग जातोय, 2 2 4. बरोबर, 2 5 10. बरोबर, 5 ने 121 ला गुणा किती येते, तर 5 0 6 किती आलं, 605 डिवाइड 2 किती येते उत्तर, किती, 2 3 6 परत 0 आणि 5 ला भाग जातोय का, 2 चा भाग गेला, 1 राहिले, 1 वर घेतला 0 म्हणजे काय येते 0.5, म्हणजे काय आलं 302.5. हे झालं तुमचं 1 ते 10 पर्यंतच्या घनांची सरासरी. येते लक्षात. 15 पर्यंत दिले असेल, 20 पर्यंत दिले असेल. आता हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा. 1 चा घन, 2 चा घन, 3 चा घन, डॅश 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 15 चा घन, ठीक आहे. याची सरासरी काढा, याची सरासरी काढा. तुम्ही म्हणता असाल सर शिकवतायत एक टाईप, प्रश्न एक देत आहेत सॉल्व्ह करायला, पण तुमचा सराव झाला पाहिजे किंवा त्या टाईपचा दुसरा प्रश्न पण तुम्हाला सोडवता आला पाहिजे. ठीक आहे. काहींचं असं होतं की प्रश्न दिलेला प्रश्न समजतो, पण त्या टाईपचा प्रश्न जर पुस्तकातला घेतला तर परत कन्फ्युजन होतं कसा सॉल्व्ह करायचा, कारण थोडा वेगळा असतो. ठीक आहे, येते लक्षात. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं यूट्यूबच्या खाली. ठीक आहे. आता या लेक्चरमध्ये आपण एवढंच घेत आहे 35व्या लेक्चरमध्ये. नेक्स्ट आपण 36व्या लेक्चरमध्ये पुढचे टाईप सुरुवात करू. आपले 9 टाईप झालेत, अजून बरेच टाईप आहेत, 30च्या आसपास टाईप आहेत आपले सर्व. ठीक आहे. तर सर्व टाईप आपण 3 ते 4 लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू फ्रेंड.